श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर पहिला व्हिडिओ हा बाहेर गुंडण्या टाकणं आणि हळद फेडण्याचा होता. आणि आता त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे लग्नानंतरचे घरातले खेळ. आता नवरदेव नवरींचे लग्नानंतरचे घरातले जे कार्यक्रम असतात किंवा खेळ असतात तर ते खूप जास्त मजेशीर आणि गमतीशीर असतात. तर प्रत्येक भागाकडची ही वेगळी पद्धत असते आणि त्यानंतर आज इथंही तशीच मजा आलेली. तर चला बघूया पुढे काय मजा आलेली ते. पांडव बहिणी तुन्या रंबारे, भाऊ तुना पाची पांडव बहिणी तुन्या रंबारे. वाडी मान फूल तोडू लाडा तुना गोतरे, वाडी मान फूल तोडू लाडा तुना गोतरे. भाऊ तुना पाची पांडव बहिणी तुन्या रंबारे, भाऊ तुना पाची पांडव बहिणी तुन्या रंबारे. सुटे नावर बोल 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 लाडी काकण सुटे, लाडी काकण सुटे. या काकणले दो दो गाडा, या काकणले दो गाडा. भाऊ तुना पाची पांडव बहिणी तुन्या रंबारे, भाऊ बहिणी तुन्या रंबारे. एकच हाताने सोडायचं असतं. सोनू 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 एकच हाताने सोड, एकच हाताने सोड. काकण नासुटे बोला तुम्ही पैसे डाले म्हणे. आता इथं असं झालंय, नवरदेवचं काकण तर लवकर सुटलं होतं नवरीकडून, परंतु नवरीचं काकण काय लवकर सुटत नव्हतं. खूप वेळ झाला तरीही लवकर सुटत नव्हतं. गाणे म्हणणाऱ्यांचे गाणे संपले, गाणे म्हणणाऱ्या पण थकल्या, परंतु काकण लवकर सुटत नव्हतं. नवरदेवने सोडलं, ट्राय करून बघितलं, परंतु काही सुटलं नाही. नवरदेवच्या आत्याने सोडून बघितलं तरीही सुटलं नाही. आणि त्यानंतर मग आता प्रश्न पडला की काकण सोडायचं कसं. मग त्यानंतर ते सोडलं मी, कारण की माझे नखं मोठे असल्यामुळे ते लवकर सुटतं आणि ज्याचे नखं मोठे असले तर दोऱ्याची गाठही लवकर सुटते. आणि मग ते काकण मी सोडलं आणि माझ्याकडनं ते लवकर सुटण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी जरी सुटलं असेल परंतु सुटलं ते शेवटी काही राहिलं नाही. काय नाही मग तुम्ही दखाडी नाही आता कोण जाते दखाडा मग थोडे बशी पाण्यामुळे ये ना मग बस ना बस ना. तो दोरा पण दाखवा.
नवरीची आई जिंकली. नवरीची आई जिंकली मग बघ. बाशिंगली सोडा कांबोली द्या मी काय सांगत उजवा ते बाई भट वर दोन्ही आपली लावायचा तू एक हात बाजूला मैन दोन जिंकली. अरे तू सोडून डायरेक्ट हात नको घालू. तू डायरेक्ट हात नको घालू. फक्त ते हे कर तू थोडंसं हे कर. नाही पहिले टाकून दे मास थोडा वेळ थांब. अरे थांब ना पहिले हात ए नविका मागे सरका ना. हा हात दाब. कसे हात दाब. दोघे टाक. मागे सरका. तीन एक ना मग एक गेम ती जिंकली एक गेम हा जिंकला बस. काय होऊन गेलं. आमटी आमटी काढा केळा. अंगठी. गाणे म्हणा ना ताई. गाणे तर म्हणा थोडेसे. लग्नाचं काय वाटतं. गाणे म्हणा ना थोडेसे. ताई ताई ओ ताई गाणे म्हणा ना थोडेसे. गाणे म्हणा थोडेसे. मावशी ताई गाणं म्हणा. चालू द्या पटकन. दुसरं म्हणा ना कोणतंही म्हणा साधं. छान म्हटलं त्या दिवशी तुम्ही. म्हणा ते म्हणा ते म्हणा. तर लग्नाचं कसं फील येते. ताई म्हणा. अक्काला एकच येतं फक्त. तुम्ही म्हणा. आम्ही तुमचे ऐकले नाहीत ना. अक्काने जे ऐकलं आम्ही. तुम्ही म्हणा आता.
जाऊ दे राहू द्या सगळं एक राहू देऊ ना हिरवी बांगडी एक राहू द्या ना मागे उजवात घे एक हात माग नाही गरमा येत गोदी ना कासते बाकी उजवात माराव द्या चित्रकार काकण शोधणं झालं आणि त्यानंतर ते गळ्यातलं असतं ते गळ्यातलं पण शोधणं झालं. त्यानंतर चुडा नवरीने जो हिरव्या बांगड्यांचा चुडा घातलेला असतो तर तो चुडा उतरवणं पण झालं. आणि त्यानंतर आता हा नवीनच एक खेळ बघायला भेटतोय. एका कापडावर गव्हाच्या 4 राशी केल्या आणि त्या राशींमध्ये चांदीची अंगठी लपवली जाईल. मग ती चांदीची अंगठी नवरीच्या दोघांच्या डोळ्यांना बांधला जातं आणि त्यानंतर ती अंगठी लपवलेली ती शोधली जाईल. आता ज्याने अंगठी शोधली तर तो जिंकला असं म्हटलं जातं. परंतु हे असं काही राहत नाही. जिंकणं आणि हारणं हे काही नवरदेव नवरींमध्ये किंवा संसारामध्ये जिंकणं किंवा हारणं अशा काही या गोष्टी नसतात. तर त्या फक्त असतात एक खेळ म्हणून आणि एक एन्जॉयमेंट म्हणून किंवा एंटरटेन म्हणून म्हणता येईल. नविका मागे सरक. ए राणी मागे सरक. मी शोधतो आधी. सोनू सोनू लेडीज फर्स्ट. लेडीज फर्स्ट असते पहिले. सोनू लेडीज फर्स्ट. लेडीज फर्स्ट असतं पहिले. नाही 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 बघितलं नाही बघितलं नाही. नाही गौरी शोधी जाते मम्मी चमची नाही ना काटना पडी ना टाका लावना पडी ना चमची काय टाका. त्रिशा खाली बस. खाली बस. म्हणजे शोभा म्हणजे काय आणि काय 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 शोभा काय बोल काय काय बोल बोल काय 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 शोभा काय दादा काहीतरी झालं अजून. असं आहे का काय माहिती.
हे गौरी काय बघते सुनेचं मुख काय बघते सुनेचं मुख काय बघते सुने तुम्ही बोला मग काय बघता काय बघता सुनेचं मुख काय बघते काय बघते तुम्ही बोला काय बघता सुनेचं मुख काय बघ काय काय करता लक्ष्मी देते इकडे बघा आता आरशामध्ये. तर तुम्हाला कळालंच असेल की हे काय होतं असं म्हणून. तर हे आहे सुन्मुख दर्शन. नवी नवरी जेव्हा घरी येते तेव्हा आरशामध्ये सासू सुनेचं सुन्मुख बघते आणि असा हा छान कार्यक्रम पार पडला पॉझिटिव्हली एकदम. आणि मध्येच गोंधळ झाला. माईंच्या सासू दिवसभरमध्ये खूप जास्त थकल्या होत्या म्हणून त्यांना थकवा आला आणि सगळ्यांना असं वाटलं की त्यांची तब्येत खूप जास्त सिरियस झाली आणि आता लास्ट स्टेजला जातात की काय असं सगळ्यांना वाटलं. त्याच्यामुळे सुरुवातीचा कार्यक्रम छान पार पडला आणि शेवटी तर जास्तच घाई झाली. परंतु आजींनी सगळ्यांना घाबरवून दिलं आणि तसं झालेलं तर काही नव्हतं. तर एकंदरीत त्या दिवसभराच्या किंवा 3 दिवसापासूनचं एक्झर्शन झालेलं असल्यामुळे त्या खूप जास्त थकल्या होत्या. त्याच्यामुळे आजी काही डोळे उघडत नव्हत्या आणि सगळेच इकडे थक्क झाले होते. सगळ्या लेडीज हे हॉलमध्ये बसल्या होत्या आणि सगळे जेंट्स हे बेडरूममध्ये आजीजवळ होत्या आणि मध्येच डॉक्टरांना बोलवण्यात आलं आणि असं वाटत होतं की आजी आता रात्र काढेल की नाही. परंतु आजीने काहीतरी चुकीचंच सगळ्यांना दाखवलं आणि सगळ्यांना घाबरवलं. एकंदरीत ते तसं काहीच नव्हतं. त्यानंतर हा शेवटचा कार्यक्रम होता जो की शेवाळ्या खाऊ घालतात. नवरदेव नवरी एकमेकांना शेवाळ्या खाऊ घालतात. तर ह्या लग्नाचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे तर मी नक्कीच आशा करते. जरी तुम्ही कमेंट्स करत नसतील तरी तुम्हाला नवीन काहीतरी पद्धती बघायला मिळाल्या ही मी आशा करते.